मंडळी, मुंबईहून आपण निघालोय पश्चिम बंगालमधील कोलकात्याला आपल्या एका छोट्या कामानिमित्त. त्यासाठी आपण निघालो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायला, कारण कोलकात्याला जाण्यासाठी प्रवास करायचा होता 12809 मुंबई हावडा मेल मधून, जिची सुटण्याची वेळ मुंबईहून रात्री 9:10 आहे. अगोदरच चेक केलेलं की ही ट्रेन 4 तास उशिरा सुटणार आहे, म्हणून आरामात निघालो. CSMT ला पोहोचलो आणि फटाफट निघालो ट्रेनकडे, कारण तिकीट बुक केले नव्हते आणि संपूर्ण प्रवास हा जनरल डब्यातून करायचा होता. ट्रेन मध्ये लवकर आल्यामुळे आपल्याला विंडो सीट मिळाली आणि जी ट्रेन 1 वाजता सुटणार असे सांगत होते, ती ट्रेन 1:50 मुंबईहून सुटली. ट्रेन सुटली, झोपून दिलं आणि झोप उघडली ती सकाळी 11:30 वाजता डायरेक्ट भुसावळला. भूक लागली म्हणून भुसावळला घेतली अंडा बिर्याणी, जिची टेस्ट ओके होती. थोड्या वेळात नांदुराला पोहोचलो, जिकडे स्थानिकांतर्फे मोफत पाणी वाटप केले जात होते. संध्याकाळी 6च्या दरम्यानचा मस्त सनसेट व्ह्यू पाहत त्यानंतर चहा पिता नागपूर मेट्रो लाईन दिसली, पण मेट्रो ट्रेन काही दिसली नाही. सकाळी 11:15ला नागपूरला पोहोचायची वेळ असलेली आपली ट्रेन 8.5 तास उशिरा 7:30 वाजता नागपूरला पोहोचली. 15 मिनिटे थांबल्यानंतर आपली ट्रेन नागपूरहून रवाना झाली आणि नागपूर स्टेशनवर आपण चिकन बिर्याणी घेतली होती, ज्याची टेस्ट अप्रतिम होती. नागपूर नंतर या जनरल डब्याची अशी काही कंडिशन होती. छत्तीसगड मधील रायपूर स्टेशन पाहिले आणि झोपून गेलो. सकाळी झोपून उठलो तर बघतोय आपली गाडी ओडिशा राज्यात पोहोचली होती आणि ट्रेनने ओडिशा मधील राउरकेला स्टेशन मध्ये प्रवेश केला. राउरकेला स्टेशन मध्ये उतरलो, फ्रेश झालो आणि नाश्त्यासाठी इडली वडा मिळत होता, पण आपण घेतली स्टेशनवरची चहा आणि चहा बोललो तर एकदम सॉलिड होती. आपल्यासोबत आलेला रोशन तर जनरल डब्यात स्लीपरची मजा घेत होता. थोड्या वेळात पुन्हा एक लोकल चायवाला आला, तेही कुल्हड चाय घेऊन. मग काय, पुन्हा घेतली चाय आणि याची चव ही मागील चहापेक्षा लय भारी होती. चाय पिता आजूबाजूचा सुंदर निसर्ग पाहायला तर आणखीन मजा येत होती. थोड्याच वेळात आपल्या गाडीने झारखंड राज्यातील मनोहरपूर स्टेशन मध्ये प्रवेश केला आणि इकडे स्टॉप नसताना देखील थांबली, कारण सिग्नल लागला होता. पुन्हा उतरलो ट्रेन मधून आणि बाजूलाच कोळसा वाहतूक करणारी मालगाडी उभी होती, जी या भागात खूप जास्त संख्येने पाहायला मिळते. मनोहरपूर मधून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आपली ट्रेन पोहोचली चक्रधरपूरला आणि इकडे मोफत सरबत वाटप चालू होते. पुन्हा एकदा कोळशाची मालगाडी पाहिली, ट्रेन मध्ये बसलो आणि टाटानगर स्टेशन याच्या अगोदर उशीर होण्याचा गोंधळ सुरू झाला आणि बघतो तर काय, एका मागोमाग एक ट्रेन ग्रीन सिग्नलची वाट पाहत थांबली होती. शेवटी 1 तास थांबल्यानंतर ट्रेन रवाना झाली आणि आपण पोहोचलो टाटानगर जंक्शनला. टाटानगरला पाण्याची बॉटल आणि पुरी भाजी घेऊन ट्रेन मध्ये चढलो. पुरी भाजी खाल्ली, जिचा टेस्ट ओके होता. खाल्ल्यानंतर घेतली लस्सी आणि बाहेरील निसर्ग पाहत आपण पोहोचलो पश्चिम बंगाल मधील खडगपूर स्टेशनवर, जिकडे आपली गाडी तब्बल 11 तास उशिरा पोहोचली. लोकल ट्रेनला ओव्हरटेक करत शेवटी जी हळूहळू आपली ट्रेन चालत होती तिने स्पीड पकडली आणि छोटे स्टेशन स्किप करत हावड्याच्या आउटरला थांबवली. इकडे पण पाऊण तास थांबल्यानंतर ट्रेन सुटली आणि शेवटी जो प्रवास आपल्याला 34 तासात पूर्ण करायचा होता, तो प्रवास आपण 41 तासात पूर्ण करत हावडा स्टेशनला पोहोचलो. खरंच खूप कंटाळवाणा प्रवास झाला, कारण ट्रेनने खूप उशीर आपल्याला हावड्याला पोहोचवले होते. शेवटी ट्रेन मधून उतरलो, ट्रेनला बाय केले आणि निघालो आपल्या पुढच्या कामासाठी. आणि आम्ही कोणत्या कामानिमित्त कोलकात्याला आलोय हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कळेल. तोपर्यंत बाय.